श्री गुरुभ्यो नमः। जय गुरुदेव। आज आपण तुळजा महात्म्य या ग्रंथाचे 21, 22, 23, 24 या अध्यायाचे संक्षिप्त रूप ऐकणार आहोत। आज अश्विन शुद्ध षष्ठी, आज नवरात्राचा 6वा दिवस आहे। तरी भाविक भक्तांनी आपापल्या कुलधर्माप्रमाणे आपल्या घरातील देवाची पूजा करावी, घटाची पूजा करावी, पाणी घालावे, घटावर माळ घालावी, नंदादीपाची पूजन करावे। तसेच सवाष्ण ब्राह्मण कुमारिका बटू पूजन करून त्यांना भोजन घालावे आणि त्यांना विड्याच्या पानफुलाचा दक्षिणा देऊन नमस्कार करावा। तर या महात्म्यामध्ये मासानुरूप देवीची पूजा कशी करावी, कोणत्या मासामध्ये कशी पूजा करावी असे सांगण्यात आलेले आहे। वैशाख मास नरसिंह नवरात्र उत्सव आहे, कसे करावे हे सांगितलेले आहे। भाद्रपद मासामध्ये सिद्धिविनायक पूजन करून देवीस 9 प्रदक्षिणा घालण्यास सांगितलेले आहे। आषाढ महिन्यामध्ये दत्तात्रयाची पूजन कसे करावे व देवीचे 9 प्रदक्षिणा कसे घालावे हे सांगण्यात आलेले आहे। श्रावण महिन्यामध्ये सिद्धेश्वर मुद्गलेश्वर पूजन करावे आणि देवीला 9 प्रदक्षिणा कशा घालाव्या हे सांगण्यात आलेलं आहे। आणि तसेच तुळजापूर यात्रेचे वर्णन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। तसेच नागतीर्थ नागोबा म्हणून एक तीर्थक्षेत्र आहे। तुळजापूर क्षेत्रापासून 9 किलोमीटर अंतरावर नागनाथ तीर्थ म्हणून प्रचलित आहे। याचा एक इतिहास वेगळाच आहे। तिथे काय, पूर्वी बिल्व नावाचा राजा असायचा। तो एकदा शिकारीला गेलेला असताना तिथे मृगया करत असताना त्याने बाण मारून एक हरणाला मारलेला असते। तर हरिण त्यावेळेस शाप देते की ज्या अवस्थेमध्ये मला तू मारलेला आहे त्या अवस्थेत तू कधीही राहणार नाहीस, असा शाप दिल्यानंतर राजाने डोक्याला हात लावला। हे काय माझ्याकडून पाप घडलेले आहे असे त्याला वाटले। तो पुन्हा राजवाड्यामध्ये गेलेला आहे आणि त्या दिवशी रात्री निद्रा केल्यानंतर त्याच्या अंगावर पूर्ण किडे पडलेले आहेत आणि हे राणीने बघितले। रात्रभर ते किडे काढत बसले। जसा सूर्योदय आला ते किडे पुन्हा गुप्त झाले, पुन्हा पूर्ववत त्यांचं शरीर झालेलं आहे। मग तिने सैन्यांना विचारलेले आहे की हे कशामुळे झालेले आहे। तर त्यांनी शिकारीला गेलेले होते, त्यामुळे एक संगम करत असताना हरिण आणि काळवीट यांचं युग संगम होत असताना त्यांनी बाण मारलेला आहे आणि त्या काळविट्याला त्यांनी मारलेलं आहे आणि त्या हरिणीने त्याला शाप दिलेला आहे असे सांगितलेले आहे। असे म्हणल्यानंतर राणीने काही ऐकून घेतले। परत राजा शिकारीला गेलेला आहे। शिकारीला गेला आणि या तुळजापूर क्षेत्रामध्ये आलेला असताना तिथे एक डबकं पाण्याचं असं होतं, ते झरा वाहत होता। त्या झऱ्यातील पाणी तो पिला। पाणी पिल्यानंतर त्याची तृष्णा भागलेली आहे। पुन्हा तो आपल्या राजवाड्यामध्ये गेला आणि त्या दिवशी रात्री पुन्हा सर्व अंगावर राजाचे किडे पडलेले आहेत, परंतु मुखावर मात्र किडे पडलेले दिसले नाही। हा काय चमत्कार आहे? रोज तर रोज किडे पडतात आणि आज मुखावर का दिसत नाही? म्हणून पुन्हा दुसऱ्या दिवशी सैन्याला तिने विचारते राणी की आज राजे शिकारीसाठी कुठे गेले होते। तिने सांगितले की तुळजापूर नगरामध्ये शिकारीला जातात, तिथे एक झऱ्याचं पाणी त्यांनी मात्र पिलेलं आहे। मग मला ती झरा नेऊन दाखव असं तिने सैन्यास सांगितलेले आहे। राणी आणि सैन्य त्या ठिकाणी येतात आणि त्या झऱ्याचे पाणी पूर्ण घेतात आणि राजाला पूर्ण स्नान घालतात। पूर्ण स्नान घातल्यानंतर त्या दिवशी रात्री राजाच्या अंगावर एकही किडा दिसलेला नाही आहे, पूर्ववत शरीर त्याला मिळाले। म्हणून त्या ठिकाणी नागतीर्थ हे प्रचलित झालेलं आहे। या तीर्थाचा असे आहे की अंगावर कोड देखील जर झाले असेल तर त्याचा परिहार या ठिकाणी या तीर्थाच्या स्नानाने परिहार होतो असे कित्येक जणांना अनुभव आलेला आहे। महाराष्ट्रात तर आलेलाच आहे, परंतु आंध्र प्रदेशामधील काही भाविक भक्तांना याचा अनुभव आलेला आहे। कर्नाटकातील भाविक भक्तांना देखील याचा अनुभव येतो। दरवर्षी पौष मासामध्ये येथे यात्रा भरते।
तसेच या सोमेश्वर वडगाव तुळजापूर क्षेत्रापासून उत्तर भागामध्ये सोमेश्वर मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, याचा देखील या 4 अध्यायामध्ये संक्षिप्त रूपामध्ये माहिती सांगितलेली आहे। तरी या तुळजा महात्म्य ग्रंथामधील या 4 अध्यायामध्ये काय काय माहिती आहे सर्व सांगण्यात आलेली आहे। तर मार्कंडेय पुराणामध्ये काय सांगितलेलं आहे, चंद्र हा सोजल करा शार्दूल वरवाहना, कात्यायनी शुभदद्या देवी दानव घातिनी, श्री कृष्णपती मिळो म्हणून पूजा करी गवळणी, ब्रह्मर्षी कात्य उदरी कन्या रूपी जन्म घेऊनी, चतुर्भुज रूप खड्ग कमल पुष्प हाती धरुणी, तव दर्शन होता सकल मनोकामना नमनी। अशी प्रार्थना आहे। आज नवरात्राचा 6वा दिवस, आज नवदुर्गापैकी कात्यायनी देवीचा आज जन्म झालेला आहे आणि कसा झालेला आहे ते सांगत आहे। आज कात्यायनी स्वरूपात देवीचे पूजन करावे, वैद्यनाथ नावाचा प्रगट होऊन तिची पूजा केली जाते। श्री कृष्णासारखा कृष्णच पतिरूप मिळण्यासाठी गोपींनी कालिंदी यमुना नदीच्या तीरावर पूजा केलेली आहे। पूर्ण मथुरा व वृंदावनातील राहणाऱ्या गोपगणांची अधिष्ठात्री ही कात्यायनी रूपामध्ये स्थित आहे। ब्रह्मर्षी कात्यायन परांबा जगदंबा देवीची उपासना केली। त्यांची एकच इच्छा भगवतीने केली की ती कन्या रूपात माझे उदरी जन्म घ्यावा असा वर मागितलेला आहे आणि त्यावेळेस परांबा जगदंबा देवीने वर आशीर्वाद दिला की मी तुझ्या घरी कन्या रूपाने प्रगट होते। म्हणून भगवतीने त्यांच्या घरी कन्या रूपात जन्म घेतला। म्हणून तिला कोणत्या नावाने संबोधले, कात्यायन ऋषी आणि देवी, कात्यायनी देवी या नावाने ती प्रसिद्ध झाली। कात्यायनी देवीचे स्वरूप सुंदर, वदन प्रसन्न भाव, 4 हातात कमळ, खड्ग, पुष्प, ब्रह्म एका हाताने आशीर्वाद देत आहे। तिचे सिंहवाहन आहे। मनोवांछित वर प्राप्तीसाठी ही देवता पूजली जाते। म्हणून योगमाया अंश स्वरूप तो परमात्मा विष्णूचा जो पालनहार, दैवाधीनम जगत सर्वम, याप्रमाणे संसाराचे सर्व सार ज्याच्या नावाने चालते तो शेषशाही विष्णुदेवाचा अवतार श्री तुळजाभवानी देवीला आज देण्यात येतो। म्हणजे आज श्री तुळजाभवानी देवीचा अवतार जो आहे तो शेषशाही म्हणून अवतार दिलेला आहे। जसे नवदुर्गा देवीचे माता शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री असे 9 रूपे अंशात्मक देखील आहेत। परंतु याच्यामध्ये अति अंशात्मक रूप 9 रूपे पण आहेत। महाभारतात विराट पर्वामध्ये दुर्गा ही नारायणी स्त्री म्हणून असून भीष्म पर्वात ही शंकराची स्त्री असे म्हटलेले आहे। दुर्गा शंकराची अर्धांगिनी आहे म्हणून आदिशक्ती बनली। तसेच मोहिनी रूप धारण करून ती विष्णूची नारायणी बनलेली आहे। आणि वेळ प्रसंगी दुर्गा मातेने 9 अंशात्मक रूपे ती अशी घेतली, त्यांची नावे असे आहेत: रुद्रांश दुर्गा, माता दुर्गा, वनदुर्गा, जयदुर्गा, रिपुमारी दुर्गा, नीलकंठी दुर्गा, क्षेमकरी दुर्गा, विंध्यवासिनी दुर्गा आणि हरिसिद्धी दुर्गा असे या आगम ग्रंथामध्ये अंशात्मक देवीचे 9 रूपे सांगितलेले आहेत। येत्वाम देवी प्रपद्यन्ते ब्राह्मणा हव्यवाहिनी, अविद्या बहुविद्या वा सनः पर्षदिती दुर्गाणी। दुर्गा देवीचे प्रथम दर्शन ऋग्वेदातील वरील सूत्रामध्ये आढळते। हे दुर्गा स्तोत्र 17 व 18 श्लोकाचे असून भक्तांचे आधारस्थान आणि बहुजनांचा प्रिय असणाऱ्या दुर्गा देवीचे स्तोत्र मी आता गातो असा त्याचा अर्थ आहे। अशी त्याची सुरुवात देखील आहे। दुर्गा देवी ही हवनीय द्रव्य वाहून नेणारी आहे म्हणून विद्वान अविद्वानांना संकटातून तारणारी अग्निसमान तेजस्वी अशी ही देवी आहे। तरी आज आपण तुळजा महात्म्य ग्रंथाचे 4 अध्यायाचे संक्षिप्त रूप ऐकले। तसेच मार्कंडेय पुराणातील देखील काही अंशभाग आपण ऐकलेला आहे।
उर्वरित भाग आपण उद्याच्या दिवसामध्ये ऐकणार आहोत.